हर हर महादेव. नमस्कार, मी डॉक्टर मेघा मातुरकर, इंटेरियर डिझायनर, रेकी ग्रँड मास्टर, ज्योतिष्य तज्ञ आणि वास्तुतज्ञ तुम्हा सर्वांचे या कार्यक्रमात स्वागत करते. पाहूया धनिष्ठा नक्षत्राची माहिती. धनिष्ठा नक्षत्र आचार धर्म पाळणारा, सुशील, दयाळू, धनवान, महान, प्रतिष्ठा प्राप्त करणारा असा मनुष्य या नक्षत्रावर जन्म घेतो. हे नक्षत्र राक्षसी गुणाचे असून त्यावर मंगलाचा अमंगल चालतो. मकर व कुंभ या दोन्ही शनीच्या राशी असून त्याची समान विभागणी झाली आहे. या नक्षत्राची भृगु ऋषी चांगली फळे देतात. धनाढ्य हे फळ बहुतेकांनी दिले आहे. मंगळाच्या स्वभावाप्रमाणे या नक्षत्रावर जन्म झालेले व्यक्ती शूर, दृष्ट, खादाड, साहसी, हिंसक, चंचल, निर्लज्ज, पराक्रमी, अविचारी, फाजील, उदार असतात. तर शनीच्या स्वभावाप्रमाणे धनलोभी, दुःखी, मित्र कमी अशा असतात. परंतु सर्वच फळ इतके एकतर्फी मिळत नाही. मंगळ व शनी या दोन ग्रहांनी हातात हात घालून चांगले कार्य करायचे ठरवल्यास फार महान कार्य घडतात. शिक्षण आणि उत्पन्न तुमच्यासाठी योग्य व्यवसाय क्षेत्र इतिहासकार, संगीतकार, नर्तक, स्टेज कलाकार, धावपटू किंवा खेळाडू, कम्प्युटर संबंधित कामे, सैनिक, कवी, गीतकार, गायक आणि संगीतकार, ज्योतिषी, आध्यात्मिक गुरु, इंजिनियर देखील खूप चांगले ठरतात. व्यवसायाच्या दृष्टीने मालमत्तेची कामे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कौटुंबिक आयुष्य भावंडावर तुमचे खास प्रेम असले आणि वैवाहिक आयुष्य आनंदाचे असले, जीवनसाथी नशीबवान ठरू शकेल. वारसा म्हणून तुम्हाला भरपूर पैसा मिळेल, पण सरकारकडून खूप मदत मिळणार नाही. तुमचा जोडीदार दयावान आणि दयादानशूर असेल, पण त्याला तिला उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्याची सवय असेल. तरीही लग्न तुम्हाला आर्थिक सुख मिळवून देईल. सकारात्मक गोष्टी तुमची मानसिक ताकद भरपूर असते. तुमच्या निर्णय क्षमतेमुळे तुम्ही चांगले यश मिळवू शकता. नकारात्मक गोष्टी तुम्हाला लोकांना तुमच्या प्रवाहाखाली ठेवायला आवडते. त्यामुळे तुम्ही जे काही करता ते सावधपणे करा. तुमचा स्वाभिमान मोठा असतो. ही झाली या नक्षत्राची माहिती. पुन्हा भेटूया पुढील नक्षत्रासह.